एक वाहन चालक त्याची गाडी घेऊन संध्याकाळी रात्री एका रस्त्यानं जात होता। एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी रस्त्यानं तो जात होता। रात्र झालेली होती, काळोख पसरलेला होता। आजूबाजूंनी किड्या मुंग्यांचे मोठमोठाले आवाज येत होते, तर काही ठिकाणी त्याला रडण्याचे आवाज सुद्धा येत होते। आता हे सगळे आवाज ऐकून तो चालक घाबरत होता आणि घाबरत असतानाच अचानक त्या चालकासमोर एक महिला येते आणि ती गाडी थांबवते, त्याला गाडीच्या खाली ओढते आणि तो जो गाडी चालक आहे त्याला बेदम मारहाण करते आणि बेदम मारहाण केल्यानंतर त्या ठिकाणाहून सोडून देते। जेव्हा तो चालक दुसऱ्या दिवशी गावामध्ये पोहोचतो तेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार तो आजूबाजूच्या लोकांना आणि गावकऱ्यांना सांगतो। गावातले लोक हे सगळे ऐकून मोठ्या प्रमाणात घाबरतात आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच भीती निर्माण होते की त्या चालकाला एका भूतानी मारलेला आहे आणि त्या रोडवर भूत आहे। आता भूताचं नाव ऐकताच आजूबाजूच्या परिसरामधले आणि गावातले लोक मोठ्या प्रमाणात भयभीत होतात आणि मग त्या रस्त्यावरून जाणं येणंच बंद करतात। आता हे जे संपूर्ण प्रकरण घडलंय ते प्रकरण घडलंय आपल्या महाराष्ट्रामध्येच। महाराष्ट्रामध्ये नेमकं कुठं घडलंय, काय घडलंय हे आपल्याला अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जे संपूर्ण घडलेली घटना आहे, प्रकरण आहे, ते आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरवाड येथे धामोरी रस्त्यावर घडलेली घटना आहे। या ठिकाणी घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे। एक चालक त्याची गाडी घेऊन या रोडनं जात होता आणि या रोडवर एक नदी आहे आणि या नदीजवळ अचानक त्या गाडी चालकाला त्याच्या समोर एक महिला दिसली। ती जोरजोरात आरडू लागली, ओरडू लागली आणि ती दिसायला जरी महिलेसारखी असली तरी सुद्धा ती एक भूत होती आणि त्या भूतीने त्याची गाडी थांबवली, त्याला गाडीच्या खाली ओढलं आणि त्याला बेदम मारहाण केली। त्याच्या पाठीवर मोठ्या प्रमाणात जखमा सुद्धा झाल्या। जसा तो चालक त्या संकटातून वाचला आणि दुसऱ्या गावामध्ये पोहोचला तसं त्यानं सगळ्या गावकऱ्यांना, आजूबाजूच्या लोकांना सांगितलं आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली की अशा पद्धतीनं एका चालकाला भूतानी मारलेलं आहे म्हणून। आता लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, ते सगळं ऐकलं, बघितलं आणि हे संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार पसरलं। आता हे पसरत असतानाच त्या ठिकाणी सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले, काही फोटो व्हायरल झाले आणि त्या फोटोमध्ये स्पष्टपणे गाडीसमोर भूत आल्याचं दिसत होतं आणि ते पाहून अनेक जण घाबरत होते, तर काही व्हिडिओ आणि काही ऑडिओ सुद्धा व्हायरल झालेले होते। आता या संपूर्ण वातावरणामुळे आजूबाजूचे लोक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले। बघता बघता वर्तमानपत्रामध्ये या सगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि याची दखल थेट अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते या गावामध्ये पोहोचले। या गावामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी त्या संपूर्ण जे व्हिडिओ आहेत, ते फोटो आहेत, ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत, या तपासून पाहिल्या आणि तपासून पाहिल्यानंतर समजलं की हे सगळं खोटं आहे। हे कोणीतरी तयार केलेलं आहे, हे कोणीतरी बनावट केलेलं आहे। लोकांमध्ये भीती पसरवण्याचं काम काही लोक करत आहेत असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्या गावामध्ये जाऊन सांगितलं आणि त्यांनी यापुढे जाऊन सुद्धा लोकांची जनजागृती केली। लोकांना सांगितलं जगामध्ये कुठंही भूत नाही, भूत हे फक्त माणसाच्या मनामध्ये असतं आणि माणसाच्या मनातलं भूतच समोरच्या माणसाला घाबरवत असतं, असं कुठंही काही नाही। त्यामुळं अंधश्रद्धा कोणीही बाळगू नये। भूत या जगात कुठेही अस्तित्वास नाही। तरी सुद्धा लोकांचा यावर विश्वास नसेल तर अमावस्येच्या रात्री त्या ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते जाऊन समाज प्रबोधन करणार आहेत की या ठिकाणी काहीही नाही आणि अशा घटना घडत नाहीत म्हणून। या व्यतिरिक्त आजूबाजूच्या गावांमध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जाऊन सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत की अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, भूत बाधा असं काहीही नसतं, त्यामागे काहीतरी वैज्ञानिक कारणं असतात, नाहीतर मग कोणीतरी मोडून तोडून पुढे आणलेले काही व्हिडिओ फोटो असतात। हे लोक फक्त घाबरवण्याचं काम करतात असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांनी या गावकऱ्यांना भीतीपासून दूर केलेलं आहे। आता ज्या पद्धतीनं निफाड तालुक्यामध्ये घटना घडली आहे
त्या पद्धतीनं खरंच जगामध्ये कुठं भूत असू शकतं का, किंवा अशा पद्धतीच्या ज्या घटना घडतात त्या खरंच घडतात का, त्या खोट्या असतात का, या पाठीमागं फक्त एक षडयंत्र असतं? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.